मित्रांनो, विचार करा, आपल्यासाठी जे चिन्ह कल्याण आणि शुभ गोष्टींचं प्रतीक आहे, ते चिन्ह बघून युरोपमध्ये लोक आजही थरथर कापतात. का? कारण आपण मानतो की हिटलरने आपलं स्वस्तिक चोरलं. पण 2026 मध्ये सांगायचं झालं तर हे सगळ्यात मोठं खोटं आहे. हिटलरने कधी स्वस्तिक वापरलं नव्हतं. मग त्याने नक्की काय वापरलं आणि आपलं पवित्र स्वस्तिक या सगळ्या राड्यात कसं अडकलं? आज आपण इतिहासाचा पोस्टमॉर्टम करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण विषय डोळेच नाही तर डोकं सुद्धा उघडणार आहे. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. या दोन्ही चिन्हांचा इतिहास खूप जुना आहे. मित्रांनो, स्वस्तिक हे चिन्ह भारतात हजारो वर्षापासून आहे आणि ते कल्याण, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पण या चिन्हासारखी दिसणारी डिझाईन फक्त भारतातच नाही तर प्राचीन युरोप, मेसोपोटेमिया आणि इतर संस्कृतीमध्ये सापडली आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांना उत्खननात अशा आकृत्या मिळाल्या ज्या वेगवेगळ्या लोकांमध्ये आणि वेगवेगळ्या काळात वापरल्या गेल्या होत्या. आता सर्वात महत्वाचा भाग, हिटलरने त्याच्या नाझी पक्षासाठी जे चिन्ह स्वीकारलं त्याला जर्मनी भाषेत हाकेन क्रॉईस म्हणतात. याचा अर्थ आहे हुकलेला क्रॉस. हे चिन्ह त्याने नाझी विचारधारेचे प्रतीक म्हणून वापरलं. हाकेन क्रॉईसचं स्वरूप आणि वापर हिंदू स्वास्तिकापेक्षा खूप वेगळा होता. दोन्ही चिन्हे दिसण्यात काही प्रमाणात सारखी असली तरी त्यांचा इतिहास, अर्थ आणि वापर पूर्णपणे विभिन्न आहे. तुम्ही म्हणाल, दिसायला तर सारखंच आहे, मग फरक काय पडतो? तर फरक समजून घेणं गरजेचं आहे. हिंदू स्वास्तिक सहसा सरळ उभं किंवा आडवं नसतं आणि त्याच्या बाजूला ठिपके असतात आणि नाझीचं चिन्ह सहसा 45 अंशात तिरकं दाखवलं जातं. स्वास्तिक म्हणजे सु आणि अस्थि हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे. या उलट नाझी केनक्रॉईज हे त्यांच्या द्वेषपूर्ण विचारसरणी आणि हिंसेचं प्रतीक बनलं. स्वास्तिक हजारो वर्षापासून शुभ कार्यात आणि धार्मिक विधीमध्ये वापरलं जातं. हाकेन क्रॉईसचा वापर फक्त नाझी पक्षाने त्यांच्या राजकीय आणि वंशभेदीच्या प्रचारासाठी केला. मित्रांनो, जगात अनेक ठिकाणी आजही स्वास्तिक त्याच्या मूळ आणि पवित्र अर्थाने वापरलं जातं. जपानमध्ये याला मांजी म्हणतात आणि ते मंदिरावर दिसतं. भारताबाहेरील अनेक समुदायांमध्ये आजही स्वास्तिक हे शुभ प्रतीक आहे. नाझींच्या क्रूर वापरामुळे या पवित्र चिन्हाला जगभरात बदनामीला सामोरं जावं लागतंय. आज गरज आहे या दोन्ही चिन्हांमधील फरक स्पष्ट करण्याची आणि आपल्या सांस्कृतिक चिन्हाचा खरा अर्थ जगाला सांगण्याची. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा चिन्हाबद्दल चर्चा होईल तेव्हा हा व्हिडिओ आठवा. हिंदू स्वास्तिक आणि नाझी हाकेन क्रॉईज यांच्यातील फरक समजून घेणं आणि तो इतरांना समजावून सांगणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? याबद्दल अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कडक विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.